श्री स्वामी समर्थ. सोमवती अमावस्येचे 12 राशीनुसार उपाय. सोमवती अमावस्या 2 सप्टेंबर सोमवार या दिवशी आली आहे. 1. मेष. समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवती अमावस्येला ब्रह्मांडाचे प्रतीक असलेल्या शिवलिंगावर कलश किंवा पाण्याचा घागर बसवावा. असे केल्याने ज्याप्रमाणे पाण्याचा थेंब घागरीतून शिवलिंगावर पडतो, त्याचप्रमाणे प्रत्येक थेंबाबरोबर जीवनातील समस्याही पाण्याप्रमाणे वाहून जातात. 2. सोमवती अमावस्येच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी गूळ, गहू आणि अन्नपदार्थ दान करावे. 3. भगवान विष्णू आणि महालक्ष्मीचा दूध आणि पाण्याने अभिषेक करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा. 4. कोणत्याही विशेष इच्छेच्या पूर्तीसाठी या दिवशी आकच्या फुलांची माळ घालून महादेवाला अर्पण करा आणि त्यांना प्रार्थना करा. 5. तुमच्या आयुष्यात सर्व संकट चालू असल्यास भगवान विष्णू आणि शिव यांची पूर्ण भक्ती आणि श्रद्धापूर्वक पूजा करा. यामुळे सर्वात मोठ्या संकटावरही मात करता येते. 2. ऋषभ. 1. शिवलिंग आणि गणपतीला दुर्वा अर्पण करा. यामुळे संपूर्ण शिवकुटुंबाची तुमच्या घरावर कृपा होते आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. 2. ऋषभ राशीच्या लोकांनी तूळ, तूप, तीळ आणि चांदीच्या वस्तूंचे दान करावे. 3. मंदिरात जाऊन शिवलिंग आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. जर तुमची इच्छा असेल तर मंदिरात शिवलिंगावर पाण्याने भरलेला कलश स्थापित करा. मान्यता आहे की कलशातून पडणाऱ्या प्रत्येक थेंबासोबत समस्यांचाही अंत होतो. 3. शिवलिंगावर दूध, दही, मध, तूप आणि पाण्याने अभिषेक करावा. यानंतर शिवलिंगाला चंदन लावा आणि दीप प्रज्वलित करा आणि रुद्राक्षाच्या जपमाळेसह 108 वेळा शिवमंत्राचा जप करावा. असे केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. 4. सूर्योदय होण्यापूर्वी उठून स्नान करावे. यानंतर प्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करावे. यानंतर भगवान विष्णूला तुळशीचे पान अर्पण करा आणि चंदन, पाणी, फुले, पिवळ्या अक्षता इत्यादी अर्पण करा. यानंतर नारायणाच्या मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्रनाम किंवा गीतेचे पठण करा. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाला स्वतःचे रूप असल्याचे वर्णन केले आहे. शिव मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास आपल्या क्षमतेनुसार दान करावे किंवा गरजूंना अन्न द्या. 3. मिथुन. 1. सोमवती अमावस्येला मिथुन राशीच्या लोकांनी कास्य आणि हरभऱ्याचे दान करावे. 2. घरात सुख समृद्धी हवी असेल तर दररोज महादेवाला संपूर्ण तांदूळ अर्पण करा आणि थोडे तांदूळ दान करा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर कायम राहील आणि आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. 3. शनिदेवाला तीळ, तेल, फुले इत्यादी अर्पण करून पूजा करावी. 4. अमावस्येच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे आणि सायंकाळी दिवा लावावा. पुढची रास कर्क. 1. ग्रहांचे अडथळे दूर करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून भगवान शंकराला जल आणि दुधाचा अभिषेक करावा. असे सांगितले जाते. असे केल्याने सुखसमृद्धीही प्राप्त होते. 2. कर्क राशीच्या लोकांनी मोती, पांढरे वस्त्र आणि दूध दान करावे. 3. भगवान शंकराचा जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यासोबतच शारीरिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ओक, धतुरा आणि बेलपत्र वगैरे अर्पण करावेत असे मानले जाते. तसेच चंदन अर्पण करावे. याशिवाय भगवान शंकराला हंगामी फळे अर्पण करा. असे केल्याने शारीरिक समस्यांपासून आराम मिळतो. 5. सिंह. 1. सोमवती अमावस्येला सिंह राशीच्या लोकांनी सोन्याचे दागिने, कपडे आणि अन्न दान करणे चांगले राहील.
पाण्यात केशर मिसळून शिवलिंगाला अर्पण करावे. असे केल्याने असे मानले जाते की असे केल्याने वैवाहिक जीवनातील समस्यांसोबतच वैवाहिक जीवनातील समस्याही दूर होतात. 2. पितळेच्या भांड्यात अन्न खाऊ नये. 3. सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर पाण्यात लाल चंदन आणि गूळ मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. यानंतर तुळशी मातेची पूजा करावी. त्यांना पाण्याने सिंचन करा आणि तुपाचा दिवा लावा. त्यानंतर माता तुळशीची 108 वेळा प्रदक्षिणा करा. ह्या उपायाने घरातील गरिबी दूर होते आणि धनधान्य प्राप्त होते. 4. सोमवती अमावस्येला गरिबांना दान करा. शक्य असेल तर गरीब मुलांना पांढरे कपडे दान करा. असं केल्याने मृत पितर तृप्त होतात. परिणामी पितृदोषांपासून मुक्ती मिळते. 6. कन्या. सोमवती अमावस्येला एका ब्राह्मणाला भोजन व दक्षिणा किंवा वस्त्रदान केल्याने पितृदोष दूर होतो. 2. कन्या राशीच्या लोकांनी सोमवती अमावस्येला तूप, तेल आणि अन्नाचे दान करावे. 3. पितृदोष शांतीसाठी अमावस्येच्या व्यतिरिक्त दर शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. 4. सोमवती अमावस्येला पितृदोष दूर करण्यासाठी दक्षिण दिशेला धुणी लावावी व खीर अर्पित करावी. 7. तूळ. सोमवती अमावस्येला तूळ राशीच्या लोकांनी दूध, तूप आणि सोन्याच्या धातूपासून बनवलेल्या वस्तूंचे दान करावे. 2. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला जानवे अर्पित करावं. 3. या तिथीला पाण्यात तीळ मिसळून दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने अर्पण करा. 4. महादेवाला अभिषेक करा. पुढची रास वृश्चिक. सोमवती अमावस्येच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी गोवऱ्या आणि लाल वस्त्र दान करावे. 2. या तिथीला गाईला चारा खाऊ घाला. 3. या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी मिसळून कच्चे दूध अर्पण करा आणि त्याच्या भोवती 7 वेळा प्रदक्षिणा घाला. 4. या दिवशी गंगा स्नान करणे शुभ मानले जाते. पुढची रास 9. धनु. 1. सोमवती अमावस्येला धनु राशीच्या लोकांनी सोन्या चांदीच्या धातूपासून बनवलेले अन्न आणि वस्तूंचे दान करावे. 2. हा दिवस दानधर्मासाठी शुभ मानला जातो. 3. अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खायला द्यावी. अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने राहू ग्रह शांत होतो. 4. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. पुढची रास 10. मकर. मकर राशीच्या लोकांनी सोमवती अमावस्येला घोड्याचे फळ दान करावे. 2. सोमवती अमावस्येला कावळ्याला दही भात खाऊ घालावा. यामुळे देखील पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 3. सोमवती अमावस्येला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही चंद्राशी संबंधित वस्तू जसे दूध, तांदूळ, चांदी, पांढरे वस्त्र इत्यादी दान करू शकता. 4. सोमवती अमावस्येला स्नानानंतर काळे तीळ दान करावे. तसेच ग्रहांच्या शांतीसाठी 7 धान्य दान करावे. 11. कुंभ. कुंभ राशीच्या लोकांनी सोमवती अमावस्येला तूप दान करावे. 2. सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्मरण करून वस्त्रदान केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. 3. सोमवती अमावस्येला शिवलिंगाला पंचमुखी कणकेचा दिवा लावावा. 5 काळी मिरी टाकावे. दह्याने अभिषेक करून बेलपत्र अर्पण करावे. सर्व मनोकामना त्वरित पूर्ण होतात. 4. सूर्याला अर्घ्य अर्पण करा. 12. मीन. सोमवती अमावस्येला मीन राशीच्या लोकांनी तूप, सोन्याची कोणतीही वस्तू आणि बैल दान करावे.
2. सोमवती अमावस्येला शिवलिंगाला पंचमुखी कणकेचा दिवा लावावा. 5 काळी मिरी टाकावे. दह्याने अभिषेक करून बेलपत्र अर्पण करावे. सर्व मनोकामना त्वरित पूर्ण होतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.